हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण मागील 2 भागामध्ये बघितले की युरोपियन भारतामध्ये कसे आले आणि त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर काय केले आणि त्याच्यानंतर जातीयवादाला कशी त्यांनी भारतामध्ये सुरुवात केली. जी आपली वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेला त्यांनी छेद दिला, म्हणजे त्याचे भाग पाडले आणि 4 वर्णाचे त्यांनी हजारो जाती अस्तित्वामध्ये आणल्या. म्हणजे 1930च्या काळामध्ये ज्या 4, 4.5, 5,000 जाती होत्या, आज 2026मध्ये त्या जाती लाखोच्या घरामध्ये गेलेल्या आहे. आता जी 2026मध्ये जी जनगणना होती ती जातीनिहाय व्हायला लागलेली. म्हणजे त्यावरून आपल्या भारतामध्ये एकूण किती जाती आहेत याचा आकडा आपल्याला कळणार आहे. तर आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिले की ही रचना इंग्रजांनी का केली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला कुठल्या प्रकारे भोगावे लागत आहेत हे आपण जाणताच आहात. तर आता ह्या येणाऱ्या जनगणनेच्या अहवालानुसार भारतीय उपखंडामध्ये एकूण आता किती जातीची निर्मिती होते, किती जाती निर्माण होणार, एकूण किती जातीची संख्या वाढणार हे आपल्याला कळेल. आणि मागच्या 10 वर्षापूर्वी 2011च्या काळामध्ये जी जनगणना झाली किंवा त्या अगोदरची जी जनगणना झाली त्यानुसार लाखोच्या घरामध्ये जातीची संख्या आहे. मग ही जात व्यवस्था इंग्रजांनी कोणाच्या फायद्यासाठी भारतामध्ये अस्तित्वात आणली ते तुम्ही बघा, मी बाकीचं सांगत नाही, आता तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आपण बघणार आहोत सती प्रथा भारतामध्ये केव्हा आणि कोणी सुरू केली. तर सती प्रथा ही मुळात खरोखर भारतामध्ये अस्तित्वात होती का, ती रूढ झाली का, तिला चालू करण्यात आलं, तो आपण इतिहास बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल की ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे चिरंजीव दक्ष प्रजापती यांना 60 मुली होत्या. दक्ष प्रजापती हे त्या काळामधले म्हणजे अब्जावधी वर्षापूर्वी दक्ष यांना ते कार्य दिलं होतं. काय कार्य दिलं होतं की पृथ्वी तलावर प्रजा निर्माण करायची, जीवसृष्टी निर्माण करायची, म्हणजे मानवी सृष्टी निर्माण करण्याचं कार्य त्यांना दिलं होतं. मग हे कार्य दिलं असताना ह्या दक्ष प्रजापती यांना 60 मुली होत्या. आता 60 मुली होत्या, त्यांनी काय केलं, 60 मुलीचे विवाह लावून दिले. काही चंद्राला दिल्या, काही कश्यप ऋषींना दिल्या, काही सप्त ऋषींना दिल्या, असे म्हणजे ते वाटून त्यांच्या पद्धतीने त्यांनी लग्न लावू दिले. परंतु सती नावाची जी एक कन्या होती, आता मी काय सांगतोय तुम्ही लक्ष देऊन ऐका. सती नावाचा उल्लेख कसा झाला आणि त्याचा गैरफायदा हे इंग्रजांनी कसा घेतला तर ते तुमच्या लक्षात येईल की ही सती नावाची जी मुलगी होती, जी कन्या होती, ही कन्या, हिला विचारलं की बाबा तू, म्हणजे तिला काही प्रश्न विचारले आणि तू कोणाच्या सहाऱ्याने जीवन जगते वगैरे काय जे असेल असे काही प्रश्न विचारले, किंवा तुझं लग्न तुला कोणाशी करायचं, काय करायचं, असे बरेचसे प्रश्न त्या काळामध्ये त्यांनी विचारले. आता ते तुम्हाला त्याच्यासाठी मी पूर्ण इतिहास नाही सांगत आहे. काय होतं आहे, पूर्ण इतिहास सांगितला का मग ते शोधायला तुम्हाला पण सोपं गेलं पाहिजे ना, तुम्ही पण काहीतरी हालचाल केली पाहिजे ना, की मीच सगळं सांगायचं असं काही गुत्त घेतलेलं नाही आहे.
तर तुम्ही तो शिवलेला अमृत असेल, शिवपुराण असेल, शिव महात्मा असेल, जे काही ग्रंथ असतील महादेवाचे ते तुम्ही वाचायला पाहिजे. जसं की गुरुचरित्र, आता महिलांनी गुरुचरित्र वाचू नये तो भाग वेगळा. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, ग्रंथ आहे वाचायला हरकत नाही, परंतु त्याचे काही नियम आहेत गुरुचरित्राचे. ते नियम, त्याला बंधनं आहेत, त्याचे पालन होणं गरजेचं आहे. पुरुषांनी वाचला हरकत नाही, परंतु स्त्रियांनी तो म्हणजे शास्त्रानुसार त्याला बंधन आहे. आता त्या अडचणी वेगळ्या आहेत. मग आता ते कसं आहे, त्याचे नियम पाळले गेले पाहिजे, कडक आहेत त्याच्यामध्ये, त्याचं पालन व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी सांगतोय म्हणून तुम्ही ते वाचणार हे ठीक आहे. तर गुरुचरित्रामध्ये सुद्धा महादेवाची माहिती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व काही माहिती मिळू शकते. आणि तो काय जे भाग असेल ते आपण आपला सतीचा महत्त्वाचा भाग बोलतो आहे. तर तुम्ही ते काय होतं की सती म्हणते की मला महादेवाशी लग्न करायचं आहे. मग ते दक्ष प्रजापतीच्या विरोधात जाऊन, म्हणजे वडिलाच्या विरोधात जाऊन ते काय करत आहे, सती माता महादेवाशी लग्न करतात. महादेवाशी लग्न केल्यामुळं काय होतं की दक्षला राग असतो की देवादिदेव महादेव हा मशानामध्ये राहतो, ते व्याघ्र चर्म पांघरतो, वाघाचे कपडे घालतो, ते विचित्र त्याचे जे सैन्य वगैरे, भूतं प्रेतं खेतं वेताळ असे, आणि ते आपल्याला काही पटत नाही. हा दक्षाचा भाग असतो. दक्षाचा आणि महादेवाचं पटत नाही, म्हणजे शिवाचं पटत नाही. तर मग त्याच्यामध्ये काय होतं की सती माता शिवाबरोबर विवाह करतात. तो विवाह माझ्या मते महाशिवरात्रीला दाखवलेला आहे. आता काही जण महाशिवरात्रीला मानतात, काही श्रावण महिन्यात मानतात, ते ग्रंथामध्ये. आता बाकीचं तुम्ही वाचा, मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. काय असतं प्रत्येक, आणि वाचताना तुम्ही एखादा मार्गदर्शक जवळ ठेवा, वयस्कर आई वडील किंवा एखादा गुरु म्हणा, जे कोणी. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, कधी कधी धचा मा होतो आणि माचा ध होतो, तसं नको व्हायला. म्हणजे अर्थाचा अनर्थ नको व्हायला. मी सांगितलं म्हणून तुम्ही वाचलं आणि त्याच्यातून अर्थाचा अनर्थ तुम्ही काढला तर ते गैरसमज होतो आणि विपर्यास वेगळाच केला जातो. तर तशा पद्धतीचं काही करू नका. आणि या ठिकाणी शिवपार्वतीचा विवाह होतो आणि काही कालांतराने त्यांच्या दक्ष प्रजापती यांच्याकडे यज्ञाचं मोठं आयोजन केलेलं असतं. मग मोठं आयोजन केलेलं असतं, त्याच्यामध्ये चंद्राच्या ज्या पत्नी असतात, 27 मुली चंद्राला दिलेल्या असतात. कोणी? दक्ष प्रजापतींनी. त्याच्यामध्ये त्यांची नावं आहेत, जसं की स्वाती, चित्रा, मघा, पूर्वषाढा, अशा प्रकारच्या या 27 मुली चंद्राला दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये कश्यप ऋषींना जवळपास 10 दिलेले असतात. त्याच्यामध्ये अदिती, दिती, कुंद्रू अशा ह्या 10 प्रकारच्या. मग कश्यपापासून देवाची उत्पत्ती होती, दानवाची उत्पत्ती होती, सापाची उत्पत्ती होती, गरुडाची उत्पत्ती होती, अशी ते प्रत्येकाची उत्पत्ती वेगळी. मग तशा पद्धतीने महादेवाला सती दिलेली असती आणि सतीच्या इच्छेनुसार महादेवाशी विवाह झालेला असतो. मग आपल्या पित्याकडे म्हणजे दक्ष प्रजापती ह्यांच्याकडे काय असतं की यज्ञाचा कार्यक्रम असतो, यज्ञ आयोजित केलेला असतो. त्यानुसार त्या ठिकाणी यज्ञाचा कार्यक्रम असतो आणि प्रत्येक बहिणी, या सतीच्या बहिणी ज्या असतात, ह्या प्रत्येक बहिणी काय झालेल्या असतात, यज्ञासाठी दक्ष प्रजापती यांच्या राज्यामध्ये यायला लागतात. आता ते राज्य कुठे आहे, काय तुम्ही ते त्या ग्रंथामध्ये शोधा. सगळ्यात मी सांगायचं म्हणजे काय होतं की मग तुम्हाला शोधायला काय राहणार. तर आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, सती हा शब्द आला कुठून, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकीचं तुम्ही शोधायचं आहे. मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, सती शब्द हा आला कुठून. मग ह्या सगळ्या बहिणी चाललेल्या असतात आणि जात असताना
सती मातेला ते कैलासावरून जाता जाता आवाज देतात, अरे म्हणे आम्ही आपल्या बाबाकडं यज्ञासाठी चाललो, तुला यायचं की नाही? तर सती माता म्हणते, हो हो येणार आहे ना, येणार आहे म्हणे, मी पण येणार आहे, आमचे घरचे येणार आहेत, आमचा सगळा परिवार येणार आहे म्हणे. मग त्या ठिकाणी काय होतं की सगळ्याजणी पुढं निघून जातात. सती माता महादेवाकडे येतात आणि सांगतात की म्हणे माझ्या बाबाकडं यज्ञाचं आयोजन आहे म्हणे, मोठा यज्ञ करणार आहेत, ते सगळ्या देवाला, राक्षसाला, मानवाला सगळ्याला बोलवणार आहे आणि आपण ते यज्ञाला जाऊ म्हणे. महादेव सांगतात, हे बघ सती म्हणे, आपल्याला काही आमंत्रण आलेलं नाही, आपल्याला काही निमंत्रण आलेलं नाही, आपल्याला ते जाणं शक्य नाही म्हणे. मग तिथं त्यांना बाकीच्या आणखी बहिणी येऊन सांगतात की वडील, काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाण असं असतात की जिथं बिना बोलावल्या जाऊ शकतो आपण. म्हणजे मुलगी स्वतःच्या जिथं बोलावून नाही आलं तिथं 2च ठिकाणं आहेत, ती त्या ठिकाणी जाऊ शकते. 2 किंवा 3 ठिकाणे, जसं की आपल्या आईवडिलाच्या घरी न बोलावता मुलगी लग्न झालं तरी ती आपल्या आईवडिलाकडे जाऊ शकते, आपल्या गुरुच्या घरी न बोलावता गुरुच्या घरी जाऊ शकते आणि देवाच्या मंदिरामध्ये न बोलावता जाऊ शकते. 3 ठिकाणं स्त्रीला लग्न झाल्यानंतर बंधनकारक नाहीत. तिन्ही ठिकाणी ती बिना बोलावता, बिना आमंत्रणाची जाऊ शकते. त्या हिशोबाने ही गोष्ट सती मातेला कळते आणि त्या सती माता या गोष्टीचा आधार घेऊन नंदी महाराजाला बरोबर घेऊन आपल्या पित्याच्या यज्ञामध्ये सहभागी होतात. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या दक्ष प्रजापतींनी त्यांना ते कळतं, निरोप जातो की सती आली, सती आली, सती आली, दांगडू होतो. अरे आवडत्या बहिणी असतील, काही नावडत्या बहिणी असतील, असतं ना परिवारामध्ये, बहिणी बहिणीचं पटत नाही, भावाचं पटत नाही, तशातला भाग त्या ठिकाणी पण असू शकतो. त्या काळात साहजिक आहे. आता 60 बहिणी म्हणल्यानंतर त्यांचा थोडाफार एकमेकीशी हेवा देवा असेल, तो त्या ग्रंथामध्ये तुम्ही शोधा. मग ते सगळी चर्चा होती आणि मग सती माता त्या यज्ञ मंडपामध्ये जातात. त्या ठिकाणी दक्ष प्रजापती सती मातेकडं डोळा उचलूनही बघत नाही. इकडून तिकडून सती माता आवाज देते, बाबा मी आले, बाबा मी आले. ते मोठमोठाले डोळे करून बघतात तिच्याकडे. ते मंत्र चालू असतानाच त्यांचं सुरू होतं. मग ते सती माता थोडी हे होऊन जाते. परंतु यज्ञ करताना काही ठराविक जावई असो किंवा जसं आपल्याकडं कुठला कार्यक्रम असेल, लग्न समारंभ वगैरे, तर आपल्या जावायला मान द्यावा लागतो, धोंड्यामध्ये जावायला बोलावं लागतं. तशातले काही भाग त्या काळामध्ये होते आणि सती मातेच्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्या पतीला म्हणजेच महादेवाला कुठल्याही प्रकारचा मान दिला नाही, मान दिला नाही आणि तो मान न मिळाल्यामुळे सती माता रागाने लाल होतात. आपला अपमान झाला, आपल्या पतीचा अपमान झाला, या रागाने सती माता काय करतात, चालू असलेल्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती देतात आणि तिथूनच हा सती नावाचा शब्द अस्तित्वात आला. परंतु काय झालंय की ज्यावेळेस हिंदू ग्रंथाचं ट्रान्सलेशन केलं गेलं किंवा छपाई करण्यात आली, त्यावेळेस या गोष्टीला दुजोरा देण्यात आला. सती ही प्रथा ह्या लोकांनी मध्ययुगीन काळामध्ये अस्तित्वात आणली. कोणी ज्यांनी हे छपाई यंत्र अस्तित्वात आणलं आणि तिथून पुढं सती प्रथा ही अस्तित्वात आली. आणि महत्त्वाचा मुद्दा दुसरा असा की ज्यावेळेस भारतामध्ये, मग तो 3ऱ्या शतकामध्ये असेल इसवी सन पूर्व किंवा नंतरच्या काळामध्ये इसवी सन सुरू झाल्यानंतरचा काळ असेल, पहिलं शतक, 2रं शतक, त्या काळामध्ये जे परकीय आक्रमण होत, जसे की मुघल, तुर्की, बहमनी आक्रमणे, ही आक्रमणे ज्यावेळेस भारतावर सुरू झाली त्यावेळेस
या काळातली जे आक्रमण करणारे लोक होते हे भारतीय स्त्रियांचा गैरवापर करायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्यांना जे म्हणजे आतोनात छळ करायचे आणि स्वतःच्या रक्षणासाठी उत्तर भारतामध्ये एक प्रथा निर्माण झाली होती की शत्रूच्या हाती आपला देह न पडू देता जोहार करणे. राजस्थानमध्ये हा शब्द खूप मोठा आहे, जोहार म्हणून. आणि प्रत्येक राणीनं आपला देह अग्नीच्या स्वाधीन केला. परंतु इंग्रजांनी ह्याला सतीप्रथा ही नाव दिलं आणि हे प्रचलित करून टाकलं. कधी? ज्यावेळेस इंग्रज भारतात आले, पोर्तुगीज भारतात आले, ह्या लोकांच्या जी यांनी संस्कृतीमध्ये जो बदल केला आहे, काय केलं यांनी, डायरेक्ट संस्कृतीला हात घातला. जे मुघलाला 1200 वर्ष किंवा 1500 वर्ष जमलं नाही, ते इंग्रजांनी काय केले, 200 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्या काळामध्ये म्हणजे 1600 मध्ये मी इंग्रज भारतात आले आणि 14व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये 1498ला पोर्तुगीज गोव्यामध्ये आले. ह्या दोघांनी काय केलंय की भारतीय संस्कृतीला बुडामध्ये हात घातला, तळाला हात घातला. ती संस्कृती त्यांनी काय केलं, उखडून फेकायचा प्रयत्न केला. काय केलंय, ती भारतीय संस्कृती बुडापासून उखडून फेकायचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून सती प्रथा भारतामध्ये अस्तित्वात आली. तुम्ही अभ्यास करा, अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही इतिहासाचं बारकाईनं अध्ययन करा, भारतीय संस्कृतीचं, धर्मग्रंथाचं अध्ययन करा, वाचन करा, मनन करा, ती चर्चा करा. काय ही जी चर्चा आहे, मी तुमच्याशी जे आता बोलतोय किंवा व्हिडिओवर सांगतोय, ही चर्चा तुम्ही तुमच्या जवळच्या वयस्कर लोकांशी करा की हे कितपत सत्य आहे. ही सती प्रथा भारतामध्ये केव्हा सुरू झाली? कारण हे इंग्रजांना संपवायचं होतं. आता सती प्रथेचं मूळ कारण तुम्हाला सांगतो. काय होऊ लागलं की इंग्रजांनी ज्यावेळेस भारतामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, 1605 मध्ये त्यांनी भारतामध्ये पाय ठेवला. कालिकत बंदर म्हणा किंवा महाराष्ट्राच्या मुंबई बेटावर म्हणा किंवा मद्रास, कलकत्ता या ठिकाणी, त्यावेळेस त्यांनी सर्व अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांच्या असं लक्षात आलं की इथं स्त्रियांना खूप मोठं स्थान आहे, या ठिकाणी स्त्रियांना आदर सत्कारानं वागवलं जातं, इथं स्त्रियांना शिक्षणाचं प्राधान्य आहे, इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. प्रत्येक गावामध्ये, जसं आपला मागचा इतिहास बघा तुम्ही, कौशल्यनंदन, यशोदानंदन, देवकीनंदन, त्याच्यानंतर अंजनीपुत्र, पार्वतीनंदन, ही जी संस्कृती, ह्या संस्कृतीला त्यांनी हात घातला. काय केलं, इथं छेद दिला कोणी, इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी. आणि गेली 1600 ते 1800 एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर काही बदल केले. बदल केल्यामुळे काय झालं की आपल्या डोक्यामध्ये एकच फॅट आहे की आपली संस्कृती ही हजारो वर्षापासून चालत आलेली. काय, सती परंपरा ही हजारो वर्षापासून चालत आलेली, जाती व्यवस्था हजारो वर्षापासून चालत आलेली. ही धारणा आपल्या डोक्यामध्ये त्यांनी फिट करून टाकली, हॅमर केलं त्यांनी. काय केलं आहे, हे त्यांनी हॅमर केलं आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. तुम्ही लक्षपूर्वक आपला इतिहास वाचा. आणि मग सती प्रथा त्यांनी का अस्तित्वात आणली त्याचं कारण तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये जर एखादी लढाई झाली, त्या लढाईमध्ये जर समजा एखाद्या स्त्रीचा पती वीरगतीला प्राप्त झाला, मारल्या गेला, तर त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी ही हक्कानं मिळायची. कशाच्या आधारे? मनुस्मृतीच्या आधारे. हे मी सांगत नाही, तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. यांनी जो बदल केला, मनुस्मृती जी छापून बाहेर आणली,
तिच्यामध्ये ते हक्क स्त्रियांचे, त्याच्यानंतर शूद्रांचे हक्क त्या छापील मनुस्मृतीमध्ये नष्ट केलेले आहेत. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही ते अध्ययन करा, वाचा. मूळ संस्कृती काय भारताची. तर मग काय व्हायचं की पतीची प्रॉपर्टी, ती शेत जमीन घर जायदाद जे काय असेल, पैसा अडका, सर्व त्या स्त्रीला तिच्या उदरनिर्वाहासाठी, मग एक मुलगा असेल, दोन मुलगा असेल, किंवा नेमकंच लग्न झालेलं असेल, 6 महिने 2 महिने झालेले असतील लग्न होऊन, तर त्या स्त्रीला ती प्रॉपर्टी दिल्या जायची. परंतु इंग्रजांना काय करायचं होतं की आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी काय केलं की हा दुसरा बाजीराव पेशवा जो होता, रघुनाथ दादाचा चिरंजीव, याला हाताशी धरून बरेचसे कायदे त्यांनी बदल केले. मागच मी सिद्धनाथ महाराणी थोरले दुसरे बाजीराव यांच्यामधला जो वाद अस्तित्वात आला होता आणि भीमा कोरेगाव युद्ध ज्यावेळेस झालं होतं, त्यावेळेस या दुसऱ्या बाजीरावाच्या चुकीमुळे पेशवे हरले होते. या मूर्ख, आता आपल्याला तेवढं म्हणता येणार नाही, परंतु नाईलाज असतो म्हणणं भाग पडतंय. दुसऱ्या बाजीरावाच्या या घोड चुकीमुळे काय झालंय की भीमा कोरेगावचं युद्ध पेशवे हरले आणि नाईलाजाने त्यांना माघार घ्यावी लागली. आणि तिथून खरा संघर्ष सुरू झाला ब्राह्मण शूद्र असा. आणि त्याचा विपर्यास इतर लोकांनी केला. मग ते बाकीचे नंतर जे जे आलेत त्यांनी फार मोठा बदल केला, कधी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. आणि हाच भाग त्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्या भारतीय स्त्रियांशी केला. जे युद्धामध्ये हरले किंवा वीरगतीला प्राप्त झाले, वारले मेले, अशा स्त्रियांच्या पतीची ती वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्या स्त्रियांची, म्हणजे त्या वीराची पत्नीची सर्व प्रॉपर्टी, जमीन जायदाद इंग्रजांनी हस्तगत करायला सुरुवात केली. का तर ती त्यांच्या ताब्यात. मग ही हस्तगत कशी करायची, तर त्या स्त्रियांना आतोनात छळायचं, त्यांचे असे शरीराचे लचके तोडायचे, प्रत्येक शरीराच्या भागाचा. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. तुम्ही बाकीचा इतिहास वाचा. इतिहास म्हणजे नुसती 2 राजाची लढाई नाही. आपण काय वाचतोय, फक्त 2 राजाची लढाई वाचतोय. काय मराठा निजाम, मराठा औरंगजेब, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, ह्या लढाई आपण वाचतो. मराठा इंग्रजाची लढाई, मराठी पोर्तुगीजाची लढाई. पण सर्वसामान्य जनतेचे काय हाल झाले, त्या वीरगतीला पावलेल्या वीराच्या परिवाराचे हाल काय झाले, हा इतिहास आपण वाचला नाही, तो कोणी सांगितलाही नाही. त्याच्यामध्ये तो सगळ्यात पहिला स्वातंत्र्योत्तर भारताचा शिक्षण मंत्री, काय त्याचं नाव, मौलाना अबुल कलाम, यांनी अख्खा इतिहासच बदलून टाकला. नुसत्या लढाया दाखवल्या, पण त्या लढायामध्ये सर्वसामान्याचं काय, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक लढाया झाल्या. इंग्रजांनी, मुघलांनी अनेक लढाया केल्या, परंतु त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं काय, तर सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल झाले. त्यांच्या पिकामधून ह्या लोकांनी घोडे चालवायचे, गाड्या चालवायच्या, रथ चालवायचे, हत्ती चालवायचे आणि पिकाची नासाडी केल्या जायची. मग त्याच्यामध्ये शेतसारा भरायचा, डबल टिबल, जे मनमानी कारभार. आणि त्याच्यामध्ये ह्या वीरगती पावलेल्या स्त्रियांच्या पती मेल्यानंतर या स्त्रियांचे असे लचके तोडले जायचे, शरीराच्या प्रत्येक भागाचे. कधी कधी तर तुटून पडायचे कुत्र्यावानी सैनिक लोक. मग इंग्रज असो, मुघल असो, सगळे. हा इतिहास तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. आणि त्यामुळे त्या काळामध्ये आई वडील, सासू सासरे ह्या स्त्रियांचे हाल होऊ नये, हाल होऊ नये म्हणून या इंग्रजांच्या आणि मुघलांच्या जाचापायी आपल्या लेकीबाळीला चितेवर सोडायचे, चितेवर पाठवायचे. आणि त्यावेळेस ती
प्रथा काय झाली, सती प्रथा इंग्रजाच्या काळापासून अस्तित्वात आली. आणि हे लाल तोंडाचे माकडं इंग्रज काय सांगतायत की भारतात हजारो वर्षापासून तुमच्याकडे सती प्रथा अस्तित्वात होती. यांचा युरोपचा इतिहास तुम्ही जर बघितला ना, तुम्ही म्हणताना लय गच्चाळ लोक इथे, एवढे बेकार. ते ते त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, तुमच्या लक्षात आलं असेल कसं खातेत, कसं काय वागतेत. तुम्ही बघा त्यांचे व्हिडिओ जे असतात त्यांचे, ते तुमच्या लक्षात येईल किती विचित्र वागतात. आणि तरी आपल्याला नाव ठेवतात की भारतीय संस्कृती ही चुकीची आहे. त्यांना आम्ही ज्ञान शिकवलं, आम्ही त्यांच्या देशामध्ये रेल्वे आणली, आम्ही त्यांच्या देशामध्ये पोस्ट कार्ड आणलं, त्यांच्या देशामध्ये आम्ही तार यंत्रणा आणली. हे कोण सांगतंय? हेच इंग्रज सांगते. तर बंधू आणि भगिनींनो, यांनी ह्यांच्या फायद्यासाठी भारतामध्ये रेल्वे आणली, ह्यांच्या फायद्यासाठी यांनी तार यंत्रणा आणली, यांच्या फायद्यासाठी यांनी डाक व्यवस्था आणली, यांच्या फायद्यासाठी यांनी वीज निर्माण केली, यांच्या फायद्यासाठी यांनी आपला श्रीपद तळपदे यांनी सुरू केलेलं विमान, हा फॉर्म्युला यांनी आपल्या देशातून चोरून नेऊन तिकडे राईट बंधू हे विमानाचे जनक. भारद्वाज ऋषी, त्यांना काही येत नव्हतं. भारद्वाज ऋषींनी विमानाचं, रॉकेटचं सगळं तंत्रज्ञान भारतामध्ये अस्तित्वात होतं, परंतु यांनी राईट बंधूचं नाव दिलं. यांनी फक्त यांचा फायदा पाहिला. हे सांगतायत की आम्ही भारतासाठी हे केलं, आम्ही भारतासाठी ते केलं. भारत एवढा प्रगतशील होता, फक्त आणि फक्त अतिथी देवो भव ही संकल्पना आपल्या भारतीयांना भोवली. अतिथी देवो भव, अतिथी देव नाही, पाहुणा हा देव नाही, तो मनुष्यच आहे. तर त्या हिशोबाने इंग्रजांनी आपल्या या चुकीचा आपल्याला असा मोबदला दिला. आपण त्यांना देव मानलं आणि त्यांनी आपल्याच केसांनी आपला गळा कापला. अशा प्रकारे सती प्रथा ही अस्तित्वात आणली. त्यांनी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सती प्रथेचं खूप म्हणजे एवढा प्रचार केला, एवढा हे केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पश्चिम बंगाल हा भाग त्या काळामध्ये नामांकित होता सती प्रथेसाठी. आणि भारतामध्ये त्या काळामध्ये सुद्धा सती मातेचे अनेक मंदिरं भारतामध्ये अस्तित्वात आहेत. म्हणजे कोणत्या सती मातेचे? महादेवाच्या पत्नीचे. परंतु यांनी त्याचा वेगळा अर्थ लावला आणि ते नाव वेगळं दिलं की ही सती प्रथा हजारो वर्षापासून भारतामध्ये आहे. आता सती मातेनं कशासाठी बलिदान दिलं, कशासाठी देहत्याग केला हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ह्यांनी अर्थाचा अनर्थ करून काय केलं आहे की पती मेल्यानंतर, पतीच्या मृत्यूनंतर प्रत्येक स्त्रीला सती जाणं हे भाग हो, ही भारतीय संस्कृती, असं त्यांनी काय केलं त्या ठिकाणी दाखवून दिलं. म्हणजे इंग्रज आपल्यापेक्षा किती कपटी, किती धूर्त, किती चालाक आणि किती लबाड हे निश्चितपणे लक्षात येईल. तुम्ही पूर्ण इतिहास बघा, वाचन करा, मनन करा, चिंतन करा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर भरोसा ठेवू नका. आणि तुम्हाला मागचे 2 व्हिडिओ कसे वाटले, ते कितपत सत्य आहेत, आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कितपत योग्य वाटला, कसा वाटला, तुम्ही मला कमेंट करून निश्चितपणे कळवावे. काहीच अडचण नाही. आणि तुमच्याकडे जर समजा काही सती प्रथेबद्दल माहिती असेल तर मलाही कळवणे, माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. मी एक व्हिडिओ केला होता सती प्रथेचा, त्यामध्ये राजा राम मोहन रॉय यांचा उल्लेख केलेला आहे.
तुम्ही म्हणत असाल तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. मागच्या भागामधले जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते व्हिडिओ मी केलेले. सती प्रथा 1, सती प्रथा 2 असे 2-3 व्हिडिओ केलेले. त्याचाही अभ्यास करा. तुम्हाला कितपत योग्य वाटतंय आणि माझ्या मते MPSC, UPSC, IAS वगैरे जे काही परीक्षार्थी आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ उपयोगी पडू शकतात. त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कारण हा विखुरलेल्या पानाचा इतिहास संशोधनाचा एक प्रकार म्हणून मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतं, तुम्हाला कितपत योग्य वाटला, तुम्हाला या एपिसोडबद्दल काय वाटलं, तुम्ही मला निश्चितपणे कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडे जर काही ज्ञान असेल तर ती मी माझ्या ज्ञानामध्ये भर म्हणून, आणि ज्ञान दिल्याने वाढते, कमी होत नाही, त्याची चोरी केल्या जात नाही, हे निश्चित आहे. तर बंधू आणि भगिनींनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.